आजोबाचा हात थरथर थरथर कापायला तरी आजोबा वाडं घ्यायला आले. त्यांना ऊस तोडून वाडा न्यायचंय. एवढं वाडं तोडलंय त्यांनी. अजून त्यांना वाडं तोडायचं. किती बी माणूस म्हातारा झालेला असलं तरी बी सुट्टी नाही माणसाला. काम करावंच लागतंय. दाजी तोडायला सांगा की कुठं तरी. खुरपं हालायला लागलाय तरी बी बघा ना. काय काय गरज आहे का? हो काय खडीत आहे ना. त्यांनी सगळं त्या आजीबाईने सगळं गोळा करून नेलं भाडं. माणसाचं अवघड आहे. किती बी म्हातारं झालं तरी बी काम करावंच लागतंय. आपली कितीच गत आहे. म्हातारं झालं तरी आपल्याला काम करावं लागेल. माझं तर काय होतंय काय माहिती. काम होतंय का नाही मला म्हातारपणाला बी. खरंच मित्रांनो, तुम्हाला जर कुणाला बी जर माहिती असेल की डोक्याचा काय आजार आहे किंवा काय इलाज असेल तर मला खरंच सांगा कमेंटमध्ये. इतका त्रास आहे मला त्या डोक्याने ना, काय सांगू तुम्हाला. लय त्रास आहे मला. लय डोकं दुखतंय माझं. आता डोकं दुखून तर आता तर हातसुद्धा लावू वाटत नाही. तर एवढ्या जागेमध्ये हे सारं हातसुद्धा लावू वाटत नाही गेलं. लय दुखायला लागले. काही बी इलाज असेल तुमच्याकडे, औषध असेल, आयुर्वेदिक असेल, दवाखाना असेल, गोळ्या असत्यान, काय बी इलाज असेल तर मला कमेंटमध्ये खरंच सांगा. खरंच मला लय औषधाची गरज आहे डोक्याचं. असं वाटते लवकरात लवकर मला डोकं राहावं. गेल्या वर्षी काय नव्हतं एवढं वाटत, पण यंदा जास्त दुखायला लागले. त्याच्यामुळं माहिती मी कोणाला बी काय औषध जर माहिती असेल तर खरंच मला सांगा. मी तर दवाखाना केला, CT स्कॅन केला, गोळ्या खात्यात अजून, तरी अजून काही राहिलं नाही माझं. फरकच पडला नाही. तुमच्याकडे जर आयुर्वेदिक काय जर इलाज असेल तर मला सांगा. गावाचा पत्ता पण सांगा आणि नंबर पण टाका. मी नंबर तुमचा घेऊन मी फोन लावीन, तुम्हाला विचारीन कुठं आहे गाव काय ते. गावाचा सगळा पत्ता टाका तुमचा. मी तिथं पण येईन मी माझ्या डोक्यासाठी. सगळे बेजार झालेत. आई वडील, माझे लेकरं, बहीण. दवाखाना करू कटाळून गेले मी. 2 दिवसाला 4 दिवसाला सारखं दुखायला चालूच आहे माझं. हे एवढं बांधण पडलंय आता. एवढं बांधावं लागतंय, भरावं लागतंय. डॉक्टर लोक सांगत आहेत तुम्ही वजन घेऊ नका डोक्यावर. वजन कशाला घेतात, पण काय करावं. वजाशिवाय आहे का आता आपल्याला काय काम. दुसरे तर कोणचे कामं नाहीत. थोडे आजोबा म्हातारे झाले तरी त्यांना काम आहे. आपल्याला बी काही नाही, पण अजून काहीच नाही. पण अजून लय मोठं म्हातारा व्हायचं राहिले आपलं बी. अजून लय मोठी जिंदगी राहिली पुढं. आतापासूनच कीड महाग लागली. किती ऊस पडका आला. डोकं दुखायला लागलं की तेल लावते मी. लय तेल लावलेलं म्हणून टोपी घातली. लय परेशानी आहे चालू माझी डोक्यानं. काय सांगू मित्रांनो. काय बी इलाज असेल तर मला खरंच सांगा कमेंटमध्ये. लय परेशान झाले मी लय. गोळ्या खाऊ मी आधी गोळ्या खात होते, तर माझी बहीण, आई,
वडील म्हणायचे तसं काय गोळ्या काय खाऊ नको रेशम, आपण बघू चांगलं दवाखान्यात. दवाखान्यात पण घेऊन गेले मला, दवाखान्यात नेलं, सिटी स्कॅन केला, काय नाही सांगितलं सिटी स्कॅनमध्ये पण. पण तेवढं आज यंदा तर इथं एवढी जागा अशी सुजून येते, एवढी जागा सुजती. आणि आता तर ही एवढी जागा सगळी असे बिलबिल लागायली, बिलबिल. आणि माहिती आहे का मित्रांनो, पण ह्याच्यावर मला त्याची आज काय गाडी नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही. आज आम्हाला चलत जायचंय, ते बी एअरपोर्टची भीत आहे त्याच्या कडीनं चलत जायचंय आम्हाला. इथं जवळ आहे, जवळ इथून वाट जवळ आहे, पण आम्हाला कधी असं वाटलंच नाही की जवळ आहे म्हणून वाट. जातात आम्ही गाडीवर ट्रॅक्टरमध्ये बसून. आमची माणसं महागच आहेत, आम्ही दोघी जणी आहेत. आता इगळीकडे टाकलंय आम्हाला, त्याच्यामुळे आहेत आता आम्ही इगळीकडं. त्यांची टोळी तिकडं आणि आमची टोळी इकडं. कशाचे झाड आहेत किती ते? तेच फोन लगे मधीच फोन आला आम्हाला, काय लगेच कारण तिने फोन केला मधीच. काय लय लांब आहे अजून चलत जायला. इथंच दिदीच्या डोक्याची आग होईल काय दिदी बाई. आला काय सोने न्यायला आपल्याला? नाही बाय, कोण नको आहे बाई, दुसरंच कोणतरी आहे, दुसरंच कोणतरी आहे. तर मला वाटलं सोन्याचं आलं काय की न्यायला. कोपऱ्याला निघायचं तिकडे, त्या कोपऱ्याला निघायचंय. हो बघ ना, जा जणू चलत. ते बागादार बी म्हणतोय जा चलत जणू. त्याच्या काय हो माणसाला दिवसभर आपण मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टर भरायचं. हो बाई, माहित आज डोक्याने मला तर काय सुधारलंच नाही गे माय. थोडं येडवणी झालं, 1-1.5 तास चालायचं म्हणल्यावर काय जास्त आहे हो ना माय. आता बघ ना आपल्या तिथवर कोप्यावर जायला आपल्याला अंधार पडतोय, अंधार होतोय, भिना अंधार. माहिती हातला गळून जाते ते मायाचा धरून.